महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित दहीहंडी उत्सव 2024 या सर्व दहीहंडी उत्सवाचे आयोजन पनवेल तालुकाध्यक्ष भावी आमदार रामदास पाटील व चिंतामणी मुंगाजी पनवेल तालुका उपाध्यक्ष यांनी केले होते। विजेता पारितोषिक रोख रक्कम 5,09,999 व सन्मान चिन्ह देण्यात आले। याबद्दल सविस्तर माहिती दिली आमच्या प्रतिनिधींना। आणि यावर्षी हंडी फोडण्याचा मान पनवेल कोलीवाडा गोविंद भक्ताला मिळाले आणि पुढच्या वर्षीचा विचार आम्ही नक्की करू। नवदास गोविंद पथक विक्रोली सलामी देत आहेत। प्रेक्षकांना विनंती आहे त्यांना फॅनचा प्रतिसाद द्या। नवदास गोविंद पथक विक्रोली भव्य 6 तरांची सलामी। एकदा जोरदार टाळ्या या पथकासाठी। नवदास गोविंद पथक विक्रोली यांनी 6 तरांची भव्य सलामी या ठिकाणी दिलेली आहे। जोरदार टाळ्या। बोला गणपती बाप्पा। पनवेल कोलीवाडा आपण सज्ज व्हायचं आहे तर हंडी फोडण्यासाठी। सज्ज झाले शेवटची या ठिकाणी गोविंद पथक आहे ज्याला यावर्षीचा मान मिळाला आहे। पनवेल कोलीवाडा गोविंद पथक एकदा जोरदार टाळ्या। पनवेल कोलीवाडा गोविंद पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालाय। पनवेल कोलीवाडा गोविंद पथक दहीहंडी 2024 भव्य मंच दहीहंडी 24 मानकरी आणि खरं तर जोरदार टाळ्या उद्या। बोल बजरंग। Sorry ass DJ. दहीहंडी 2024 उत्सव अतिशय भव्य दिव्य असा आपण साजरा केलेला आहे, आयोजित केलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्या काय भावना व्यक्त करतात? सर्वप्रथम या बालगोपालांना खरं तर खूप वेळ झालाय, पण सर्व दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या पूर्ण पनवेल तालुक्याच्या टीमच्या वतीने। आणि सर्व पदाधिकारी खूप चांगलं नियोजन केलं। यूट्यूब हैदरावाले मंडपवाले सर्व आमचे पदाधिकारी महिला वर्ग तसेच आमचे जिल्हाध्यक्ष जवळजवळ 1.5 तास या ठिकाणी थांबले।
आणि या पथकाने देखील खूप वेळ लावला त्या हिशोबाने. तर कमसे कम इथे 30 पथकाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि खरंच मनसेला मानणारा हा मोठा युवा वर्ग आहे. हा सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये भरघोष मताने मनसेला निवडून आणणार आहेत. नक्कीच एक आपण बघितलं असेल, एक मोठी ट्रॉफी होती, त्याच्यानं सन्मान चिन्ह मोठा होता आणि जे काय आर्थिक दृष्ट्या असतं जे आम्ही टाकलेलं आहे ते देतो त्यांना. आणि मोठा एक उत्सव व्हावा, मनसेमय व्हावा, यासाठी आमचा हा प्रयत्न आले. त्याही एक संदेश आणला होता की महिलांवर होणारा अत्याचार हा थांबवला पाहिजे. तर हा थांबवण्यासाठी जेव्हा पण आम्हाला कॉल येतो मनसे म्हणून, तेव्हा आम्ही घरात घुसून एकेकाला मारत असतो आणि याच्या पुढे देखील आम्ही ठोकणार. असे अत्याचार होणार आहे ना, सोडणार नाही मनसे. आणि तुम्ही बघा, मनसे ही ग्राउंड लेवलनी काम करत असते, रस्त्यावर उतरून करत असते. जर जनता आता आमच्यावर भाविक झाली आणि होणारच, तर आम्ही जनतेला न होणारं काम हे करून दाखवू. जनता तुमच्याकडे एक प्रकारे आमदारकीचं म्हणून पाहते, तुम्ही कशा प्रकारची तुमची रणनीती आहे? 100% जनतेला माहित आहे की मनसे हा नेहमी रस्त्यावर उतरून काम करत असते आणि जनतेला जे पाहिजे, ज्यांच्या मनामध्ये आहे, जे होत नाही, जे कायदे कानून किंवा जे कामं होत नाही, गटर रस्ते जे पण काय असतील, हे मनसेमधून तुम्हाला एवढंच चांगल्या पद्धतीने नियोजन पद्धतीने बघायला भेटेल.